चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई-आग्रा हायवेवर मंगळुरू फाटा येथे पहाटे 6 वाजेच्या दरम्यान मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH11 M5073 मध्ये 29 गोवंश प्रजातीच्या जनावरांना विनापरवाना कत्तलीच्या इराद्याने दोरीच्या सहाय्याने निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून वाहतूक करत असताना चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रदीप सिंग सोळंकी, AG सिरसाट, SN जाधव तसेच प्राणी फाउंडेशनचे सदस्य यांनी सदर ट्रक पकडून गोवंश प्रजातीच्या जनावरांना कत्तल होण्यापासून वाचवलंय आणि हा ट्रक चालक व सदर ट्रक चालक व त्याच्या साथीदारांविरुद्ध चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। यावेळी ट्रकसह एकूण 4,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चांदवड पोलीस स्टेशनतर्फे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या आदेशान्वये अधिक तपास सुरू आहे। तारीख 27/7/2024 रोजी पहाटे 6:30च्या सुमारास गाडी क्रमांक MH11 M5073 नंबरची गाडी 28 गोवंश घेऊन गोतस्करी नाशिक हायवेने करत असताना प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष न्यायदिदी पटेल यांच्या माध्यमातून कारवाई झालेली आहे। चांदवड शहरामध्ये मंगळूर फाटा येथे गाडी पकडण्यात गोरक्षकांना यश आले, तर चांदवडचे API कैलास वाघ यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे। गाडी चांदवड शहर पोलीस स्टेशन येथे कारवाई करून जमा करण्यात आली। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड।